नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे महेश्वरी साड्यांचा अत्यंत सुरेख असा प्रकार. जगात भारी या महेश्वरी साडीज. इंदौरपासून अगदी 91 किलोमीटरवर असलेलं महेश्वर हे जे गाव आहे, तिथं नदीच्या काठी सुरेखपैकी छान या ज्या साड्या आहेत ते संपूर्ण जगभरामध्ये फक्त महेश्वर या गावीच बनतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हाताने बनतात. या साड्यांची खासियत म्हणजे यांच्यामध्ये तुम्ही कितीही कलर व्हेरिएशन्स आणले तरी पण यांच्यामध्ये जे धागे वापरले जातात त्यावर ते कलर जेव्हा बसतात तेव्हा ते अत्यंत सुरेख आणि जगावेगळ्या सुरेख नाजूक अशा साड्या दिसतात. महेश्वरी साड्या ज्या आहेत त्यांना बघूनच आपण लगेच समजू शकतो की यस, हे महेश्वरी सिल्क आहे. आणि याच्यातल्या ज्या बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःचं काही टाकू शकत नाही. जे ठसे, जे जरी किंवा ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत फक्त त्यांना आपण मॉडिफाय करू शकतो. म्हणजे या जरीबरोबर हा बुट्टा, त्या जरीबरोबर तो बुट्टा आणि सुरेख अशी रंगसंगती. तर मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत पारंपरिक असा बुट्टा, तो म्हणजे बुगडी बुट्टा. आता बुगडी बुट्टा म्हणजे काय किंवा बुगडी महेश्वरी म्हणजे काय, तर तुम्ही एकदा जवळ या, तुम्हाला मी समजवते. अत्यंत नाजूक अशी महेश्वरी बॉर्डर आहे आणि याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा बुट्टा केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आता हा बुट्टा बघून तुम्हाला काही आठवतंय का? आता याच्या बॉर्डरकडे आपण बघू. तुम्ही हा नाजूक असा छानपैकी याचे काठ बघू शकतात. आजच्या साड्यांचे सगळे काठ याच टाईपचे आहे आणि याचा बुट्टा तुम्ही बघू शकतात. सुरेखपैकी या टाईपचा बुट्टा आहे. आता मैत्रिणींनो, हा फोटो, ही आहे पारंपरिक बुगडी. अत्यंत पारंपरिक पेशवाई काळापासून सुरेख असे बुगड्यांची जळणघडण तयार झाली आणि त्यावेळी जसे बुगड्यांचे आकार होते तशा टाईपचा याच्यावर बुट्टा करण्यात आला. कारण बुगड्यांमध्ये ही जी आकृती होती ती खूप जास्त प्रसिद्ध होती. कानामध्ये छान अशी बुगडी आपण घातली की ती दिसताना प्रत्यक्षात ठसठशीत दिसते आणि अत्यंत पारंपरिक दागिना म्हणून त्याची ओळखही होते. तर त्याचप्रमाणे या साडीवर देखील पूर्ण ऑल ओव्हर बुगडीची छान अशी नाजूक जरी केलेली आहे, ज्याचे खालचे आणि वरचे काठ हे सेम आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे बुट्टा देखील ऑल ओव्हर तसा आहे. अत्यंत सुरेख कॉन्ट्रास्ट या साडीमध्ये आहे आणि प्राईस ही खूप कमी येणार आहे. म्हणजे रेवा महेश्वरीसाठी तुम्ही प्रचंड तुमचा प्रतिसाद होता आणि मी तुम्हाला म्हणेल की त्या रेवा महेश्वरीसारखीच तेवढीच दर्जेदार, तेवढीच खानदानी, तेवढीच सुरेख दिसणारी ही आजची साडी, ती म्हणजे छानपैकी अशी प्युअर महेश्वरी बुगडी सिल्क. येस मैत्रिणींनो, तर याच्यामध्ये छान असे रंगसंगती आहेत. प्राईज आहे 3600 आणि बेस्ट उत्तम छान साडी आहे. जाऊयात आपण आजच्या साडीच्या सेकंड कलरकडे. जसं की तुम्हाला मी म्हटली की महेश्वरी साड्यांचे जे रंगसंगती असतात ते अत्यंत सुरेख असतात. खूप महेश्वरीमध्ये हा जो रंग आहे, ज्याला आपण सुकलेल्या मेहंदीसारखा रंग म्हणतो किंवा खरं तर याला आपण मस्टर्ड येल्लो कलरसुद्धा म्हणू शकतो, ऑरेंज कलरसुद्धा म्हणू शकतो आणि याला छान अशा फिरत्या मेहरून रंगाचं कॉन्ट्रास्ट आहे. तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची आहे. नाजूक पूर्ण बुगडी बॉर्डर, ऑल ओव्हर बुगडी बुट्टा आणि सुरेखपैकी या टाईपची साडी. साडी अजिबात फुलणार नाही. टोटली हँडलूम अशी साडी आहे आणि अत्यंत कमी या साडीची प्राईज आहे. म्हणजे फक्त आणि फक्त 3600. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज. हे जे कॉम्बिनेशन मी दाखवते याच्या प्रेमात तुम्ही पडू शकतात. हो, असं हे कॉम्बिनेशन, ते म्हणजे बेबी पिंक कलर आणि छान असा येल्लो कलर. बेबी पिंक कलर आणि येल्लो कलर. आता याची जी बॉर्डर आहे ती देखील बेबी पिंक कलरची आहे. बुट्टे येल्लो आणि गोल्डन कलरचे आहेत आणि सुरेख असं महेश्वरीचं हे कॉम्बिनेशन आहे. येल्लो कलर देखील असा आहे की तो पटकन मनात भरतो, अगदी हवा हवासा वाटतो. म्हणजे तुम्हाला अशी सुरेख एखादी छान रंगसंगतीची साडी हवी असेल तर हा रंग तुम्ही अजिबात सोडू नये. अत्यंत सुरेख दिसणारा, छान दिसणारा, बेस्ट महेश्वरीमधला हा रंग. म्हणजे येल्लो कलरसुद्धा इतका छान आहे आणि त्यावर छानपैकी या टाईपचं फिरत्या पिंक कलरचं ब्लाऊज आहे. प्राईज आहे 3600. त्यानंतर छान असा अत्यंत सुरेख दिसणारा मोरपंखी आणि लाल रंग. हे जे कॉम्बिनेशन आहे, मोरपंखी आणि मेहरून तुम्ही बघितलं असणार, मोरपंखी आणि ऑरेंज तुम्ही बघितलं असणार, पण मोरपंखी आणि लाल रंगाचं जे कॉम्बिनेशन आहे ते प्रथमच महेश्वरीमध्ये आलेलं आहे. ऑल ओव्हर संपूर्णपणे छान असा बुगडी बुट्टा आहे आणि साडी दिसताना ही खूप सुरेख दिसते आहे. तुम्ही बघू शकतात किती उत्तम असं कलेक्शन आहे आणि बेस्ट अशी साडी आहे. महेश्वरीमधली एक तरी साडी आपल्याकडे अशी नक्की असावी.
शेवटपर्यंत भरीव आहे आणि ची ट्रान्सपरन्सी पण इतकी छान असते, त्यामुळे या साड्यांमध्ये अजिबात गरम होत नाही आणि लुक जे आहे ते छान येतं. प्लेन फिरत्या रंगाचं महेश्वरी ब्लाऊज आहे, 3600 ची. महेश्वरीमध्ये हे जे कॉम्बिनेशन आहे ते माझ्याकडे असलेल्या सगळ्या साड्यांमध्ये एकमेव असं कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे लाईट ऑरेंज आणि गाजरी कलरचं. दिसताना ही साडी इतकी सुरेख दिसते, म्हणजे माझी इन्स्टाची रील देखील मी याच्यापासून स्टार्ट केली आणि खरोखर हे जे रंग आपल्याला डोळ्यासमोरून दिसतात ते इतके इतके ब्युटिफुल कलर्स दिसतात आणि खरोखर उत्तम अशी साडी आहे. तुमचं लग्न ठरलं असेल आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे सुरेख साड्यांचं कलेक्शन असावं, पण मी ते नेमकं कोणत्या साड्यांपासून स्टार्ट करावं, कसं करावं, तर त्यासाठी युनिक अशा महेश्वरीच्या नाजूक बॉर्डरच्या साड्या तुम्हाला खूप जास्त बेनिफिशियल ठरतील. बेस्ट साडी आहे, शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी छान असं कँडी ऑरेंज कलरचं ब्लाऊज येणार आहे. ॲडव्होकेट, डॉक्टर्स, त्याच्यानंतर मग वर्किंग वुमन किंवा बिझनेस वुमन, तुमच्या सगळ्यांसाठी हा जो रंग आहे तो क्लासिक आहे, कारण हा पेस्टल शेडमध्ये आहे. कोणत्याही पारंपरिक रंगाची रंगसंगती याच्यामध्ये नाही आहे आणि दुसरं म्हणजे अत्यंत नाजूक बॉर्डर असल्यामुळे तुम्हाला दिवसभर हँडल करायला अत्यंत छान असा बेस्ट ठरणार आहे. आता ही साडी फुलते का, तर अजिबात फुलणार नाही, अजिबात नाही. साडीचं जे लुक आहे ते खूप जास्त छान आहे. या टाईपची दिसणारी ही साडी बेस्ट आणि छान दिसेल. तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची आहे. एकदा का तुम्ही या साडीला व्यवस्थित चापून चुपून निसवलं की तिला दिवसभर काही होणे नाही, इतकी सुरेख ही साडी. सगळ्यात मेन म्हणजे याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूपच युनिक आहे आणि छान असं शांत वाटणारं, नितळ दिसणारं असं हे कॉम्बिनेशन आहे, जे अत्यंत छान आहे. ऑल ओव्हर जी साडी आहे ती शेवटपर्यंत भरीव आहे, नाजूक बुट्टा आहे आणि साडीच्या शेवटी या टाईपचं तुम्हाला ब्लाऊज येणार आहे. एकाच फॅमिलीतल्या दोन रंगांचं कॉन्ट्रास्ट केलेलं आहे, ते म्हणजे पोपटी आणि दुसरं म्हणजे बॉटल ग्रीन. बॉटल ग्रीन कलर हा हलकासा फिरता टचमध्ये आहे, पण अशी एखादी साडी असावी जी एकाच फॅमिलीमधली कॉन्ट्रास्टमध्ये असावी, कारण हे रंग दिसताना डोळ्यांना अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि खूप जास्त स्लिम लुक तुम्हाला ही साडी क्रिएट करून देईल, कारण याच्यात नाजूक बुट्टा आहे, नाजूक बॉर्डर आहे आणि त्यामुळे ऑल ओव्हर जी साडी आहे ती चापून चुपून बसणारी महेश्वरी सिल्क ही आहे. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. सगळ्यात मेन म्हणजे इतकं बारकाईचं काम या साडीमध्ये केलेलं आहे, इतकं नाजूक काम केलेलं आहे की ही जी साडी आहे ती खूप हवीशी वाटते, सुंदर दिसते आणि साडीच्या शेवटी या टाईपचं बेस्ट असं ब्लाऊज आहे. त्यानंतर जशी मी बांगड्या वेअर केलेल्या आहेत एक्झॅक्टली तसाच याचा सुरेखपैकी छान असा आमसुली जांभळट कलरचं ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर सेम असा पदर आहे आणि तशीच बॉर्डर आहे. आता मैत्रिणींनो, याची जी बॉर्डर आहे ती हलकीशी चेंज झालेली आहे, म्हणजे चटई टाईपची याची बॉर्डर आहे, पण ऑल ओव्हर जो बुट्टा आहे तो तुम्हाला बुगडी बुट्टाच येणार आहे आणि छान दिसणारी ही सुरेख साडी. प्राइस ही सेम आहे 3600. हे जे कॉम्बिनेशन आहे ते महेश्वरीमधलं अत्यंत फेमस असं कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे याला आपण मस्टर्ड ग्रीन आणि थोडासा ग्रीन आणि ऑरेंज मिक्स केल्यावर जसा रंग होतो तसा रंग, आणि याला जांभळ्या किंवा शाई ब्लू कलरचं असं, म्हणजे हे ब्लाऊज खूप वेगळं आहे. वांगी कलर म्हणावं की शाई ब्लू म्हणावं, कारण याच्यामध्ये फिरते धाग्यांचा वापर असतो. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. शेवटपर्यंत, होय मैत्रिणींनो, ऑल ओव्हर बुगडीच बुट्टा येणार आहे. शेवटपर्यंत भरीव आहे, लुक खूप छान आहे आणि कॉन्ट्रास्ट अतिशय युनिक आहे. तुम्हाला असं वाटतं तर तुम्ही एकदा याची बॉर्डर बघू शकता की कशी याची चटई टाईपची बॉर्डर आहे. या बॉर्डरला महेश्वरीमध्ये चटई बॉर्डर असं म्हणतात आणि बेस्ट साडी आहे. प्राइस आहे 3600. त्यानंतर महेश्वरीमधलं आजच्या ब्लॉगमधलं शेवटचं आणि सुरेख छान असं बेस्ट कलेक्शन, ते म्हणजे मस्टर्ड नाही सॉरी जे मिल्ट्री कलरचं आणि ब्लॅक कलरचं. मिल्ट्री कलर हा कलर देखील खूप सुरेख वाटतो, म्हणजे सेम याच कॉम्बिनेशनचं ब्लॅक ओढणी, ब्लॅक पॅन्ट आणि मधलं जे आहे ते मिल्ट्री कलरचं. माझ्याकडे ड्रेस आहे महेश्वरीचा आणि तो वेअर केल्यावर एवढा भारी दिसतो, कारण याचं जे लुक आहे ते इतकं वेगळं येतं. सगळ्या रंगांपेक्षा हा रंग वेगळा दिसतो आणि दिसताना तो अत्यंत छान दिसतो. प्राइस ही खूप कमी आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त 3600. ऑल ओव्हर या टाईपचे याचा पदर आहे. छान ऑल ओव्हर नाजूक बुगडी बुट्टा आहे. साडी इतकी सुंदर वाटते मला हाताळताना देखील की ती खरोखर हवीशी अशी वाटते. बेस्ट अशी साडी आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. तर कालची माझी जी इंस्टाग्रामची रील होती त्या रीलवर जवळजवळ 80,000पेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत, आणि इतके मेसेजेस तुमचे मला होते की प्रियंका एक्झॅक्टली तू कोणतं काजळ यूज करते ते आम्हाला सांग. तर मैत्रिणींनो, हल्ली मी एक नवीन काजळ यूज करते आहे आणि ते म्हणजे कायलीचं अत्यंत छान असं काजळ
आहे आणि मी ह्याला सफोरामधून घेतलेलं आहे. तुम्हाला माहितीच असेल की हल्ली कायली कॉस्मॅटिक्स जे आहे ते इंडियामध्ये आलेलं आहे आणि याचं हे काजळ आहे अत्यंत डार्क ब्लॅक कलरचं असं काजळ आहे आणि तुम्ही बघू शकता खूप स्मूथ याचं स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये एक ब्राऊन कलर देखील आहे आणि हे ते जे काजळ आहे ते आहे तुम्ही याला ऑनलाईन देखील मागवू शकतात आणि अत्यंत उपयोगी आहे. सगळ्यात मेन म्हणजे दिवसभर कॅरी करताना तुमचे डोळे असे खूप इचिंग होणार नाही तुम्हाला आणि ते फील त्याचं इतकं सॉफ्ट आहे की अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की हेवीनेस तुम्हाला आहे. त्यामुळे हे ते काजळ आहे जे मी यूज करते आणि तुम्ही देखील यूज करू शकता. तुम्हाला हवं तर आवडेल तर मी कोणालाही पर्सनली सजेस्ट नाही करणार की तुम्ही हे यूज करावंच. सो असा होता आजचा व्लॉग. आज मी सेट देखील छान आजच्या व्लॉगला साजेल शोभेल असा घातलेला आहे तो म्हणजे डायमंडचा सेट. तर याची प्राईस आहे 2500. याचे सुरेख असे इयरिंग्ज आहेत आणि खूप बेस्ट म्हणजे असा एखादा तरी सेट तुमच्याकडे असावा जो तुम्हाला सुरेख अशा वेगवेगळ्या साड्यांवर वापरता येईल. माझ्याकडे कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन अवेलेबल नाही आहे. तुम्ही मला कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. गुगल पे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. सो भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज व्लॉग आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.